राधे राधे जय एकविरा यात्रेतला आता शेवटचा देवस्थान आहे उज्जैन. जय महाकाल. जय महाकाल. उज्जैनचा महाकाल मंदिर भगवान शिव 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. स्वयंभू प्रकट झालेला ही भगवान शिवने स्वतः स्थापित केलेले आहे. महाकाळ त्यावेळेचे स्वयंभू आहे. मृत्युंजयचे देवता मानले जाते. मंदिरमध्ये भस्म आरती खूप मान्यता आहे. शमशानमधली राख आणून भगवान शिवचा स्नान करतात आणि आध्यात्मिक अनुभव घेतात. कालभैरव मंदिर शिवचा रुद्ररूप आहे जो शहराची रक्षण करतो आणि आमचं खूप छान भारी दर्शन झाला. अभिषेक चालू होता त्याच वेळेस आम्हाला सकाळच्या वेळेस मस्त दर्शन झाला. आणि उज्जैनमधील हरिसिद्धी माता मंदिर खूप महत्त्व आहे. हे प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे जिथे देवी सतीमाताचा कोपर पडला होता अशी मान्यता आहे. देवी हरिसिद्धीची मनोभावेने आराधना करणाऱ्यांचे सर्व इच्छा पूर्ण करते. आणि पौराणिक कथेनुसार उज्जैनमधील प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांनी त्या काळी ते मंदिराची स्थापना केली होती आणि इथे रोज संध्याकाळी होणारी आरती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशी श्रद्धा आहे की देवी सकाळी गुजरातला जाऊन संध्याकाळी उज्जैनला परत येते. महाकाळ नगरीमध्ये उज्जैनमध्ये असल्यामुळे या मंदिराला अधिक महत्त्व आहे कारण शिव आणि शक्ती दोन्हीही विराजमान आहेत. आणि आमचं खूप छान दर्शन झालं तिथे पण सगळा आमचा मस्त झाला यात्रा आमची. मग आम्ही आता घरी जायला निघालो आहोत आणि आता आमची सोय चाललेली अशी जरा चहा वगैरे पिऊन घेतला. त्यानंतर मग जरा काळोखूत पण आलेला. जाता जाता मग आम्ही एक ठिकाणी पुन्हा असे थांबलो. मग तिथे जेवणाचं वगैरे करायला घेतला. जेवण वगैरे ऑर्डर केला. तिथे स्पेशल डिश आहे मांडे. एवढे टेस्टी लागतात ना. पुरणपोळ्या बोलतो आपण त्यांना. तर बाबा मग आम्ही काय 4-5 प्रत्येकाने घरी पण घेतले खायला. आणि मला पुरणपोळ्या आधीच भरपूर आवडतात. आणि मग जेवण वगैरे झालं नाही यांनी सगळे ठरवला की माझा सत्कार करायचा. का तर तेवढे देवस्थानचे ठिकाण मी ठरवते ना. मग मम्मी ते हॉटेल बिटेवाले असे हारबीर मागून आणला देवा. आणि एकाने ते भुट्टा होता त्याला बुके विके देऊन पण मस्त वाटला. 8 दिवस एकूण आमची यात्रा होती आणि 8 दिवसात भरपूर देवस्थान आम्ही केले. 2023ला जेव्हा मी वृंदावनला गेलेले ट्रेनमध्ये गेलेले तेव्हा फक्त मी वृंदावनमध्ये 8 दिवस होते तरी मला कमी पडलेले. पण यावेळेस 8 दिवसात होतील तेवढे आम्ही देवस्थान केले. बाकीचे राहिलं ते आम्ही पुन्हा कधीतरी जाऊन करू. आणि हे सगळे ब्लॉग मी घरी येऊन टाकले. तिथे मला अजिबात वेळ नव्हता भेटत. चला मग राधे राधे.